सातारा शहरातल्या सदर बाजार आणि लक्ष्मी टेकडी परिसरामध्ये सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि यामुळे जवळपास 40 घरांचं नुकसान झालेलं आहे। अनेक घरांचे पत्रे उडाले, तसंच काही ठिकाणी विजेचे खांब आणि झाडंही उन्मळून घरांवर पडल्यानं नुकसान झाले। घटनेनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी तत्काळ परिसराची पाहणी केली। यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एमएससीबी आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागातल्या परिस्थितीबाबत आदेश देण्यात आले। पाऊस अवकाळी जो आला होता त्यांना बरंचसं नुकसान झाल्यामुळे 40 घरांचं नुकसान झालेलं आहे। तसंच लाईटचे खांब बरेचसे पडलेले आहेत, परत झाडं तुटून पडलेले आहेत, त्यामुळं लोकांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे। तर आत्ता इथं येऊन आमची नगरपालिकेच्या तर्फे आम्ही झाडं तोडायची यंत्रणा आत्ता चालू केलेली आहे। तसेच आम्ही एमएससीबीला आत्ता तसे आदेश केले की त्यांची पण टीम सकाळी येईल, कारण की बरीचशी जवळजवळ एक 5-6 खांब तुटून घरांवर पडलेले आहेत, ते वायरी खाली लोंबत आहेत, पण ते सकाळी येऊन आत्ता सगळे लाईटचं कनेक्शन त्यांनी बंद केलेलं आहे, ते सकाळी येऊन चालू करतील। तसंच जे आता काय काय आमच्यातर्फे करता येत आहे नगरपालिकेमार्फत ते आम्ही बघू।